जय हरी शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा शासन निर्णय निघाला, मात्र यामध्ये जो काही तारखेचा खेळ आहे हा बऱ्याच शेतकऱ्याच्या मला तरी वाटतंय लक्षात आला नाही। आता माझ्यासोबत एक सधन शेतकरी आहेत, आता त्यांच्या मनात बरेच कर्जमाफीबद्दल प्रश्न आहेत। आता मला काय वाटतंय, सध्या आम्ही निघालेलो पंढरपूरला, आता सध्या जेजुरीच्या वाटानं चाललेलो आहेत, पण त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि मग माझ्याही लक्षात आलं की बऱ्याच लोकांना जो तारखेचा खेळ आहे हा आणखी लक्षात आलेला नाही। आता ते काही प्रश्न विचारतील त्यांच्या मनातील, आणि त्यावरून जर तुमच्या मनात तसे प्रश्न असतील तर ते तुमच्याही लक्षात येईल नेमकं याचं उत्तर काय आहे आणि कर्जमाफी नेमकी कोणाला मिळणार आहे। तर सांगा, तुमचं नाव सांगा एकदा मला। किसन साहेबराव तनपुरे, वाढवणा। बरं, आता कर्जमाफीबद्दल नेमके काय प्रश्न आहेत तुमच्या मनात, की तुम्हाला असं काय काय वाटतं ही नेमकी कर्जमाफी कोणाला मिळणार आहे? 2019च्या अगोदरचे जे कर्जमाफीत बसलेले नाहीत, महात्मा फुले कर्जमाफीमध्ये, त्यांना मिळणार की नाही? नाही। आता तुम्हाला सांगतो कर्जमाफी कोणाला मिळणार। बऱ्याच लोकांच्या मनात संभ्रम असा आहे की मी 2018ला घेतलेलं आहे, मी 2017ला घेतलेलं आहे, किंवा मी 2019च्या कर्जमाफीत पात्र नव्हतो म्हणजे मला कर्जमाफी मिळेल, तर त्या शेतकऱ्याला या कर्जमाफी योजनेमध्ये लाभ मिळणार नाही। तर लाभ कोणाला मिळणार आहे? ज्या शेतकऱ्यानं 1/4/2019च्या नंतर कर्ज घेतलेले आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत तो शेतकरी थकीत आहे, आणि थकीत असून त्याच्याही पुढे जाऊन 31 मार्च 2026 पर्यंत त्या शेतकऱ्यानं ते कर्ज भरलेलं नाही, असा शेतकरी या कर्जमाफीमध्ये पात्र होणार आहे। आणि राहिला प्रश्न, ज्या शेतकऱ्याला 2019च्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला होता तर त्याचा निर्णय हा कालच्या अधिवेशनामध्ये झाला आहे, त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीमध्ये फक्त 50,000 रुपये लाभ मिळणार होता, आता तो त्यांचा 2 लाखावर गेलेला आहे। मग आता एखाद्या शेतकऱ्याकडं जर 2 लाखाच्या वर कर्ज असेल तर त्या शेतकऱ्याला वरील रक्कम भरल्याच्या नंतर त्या 2 लाखाचा लाभ मिळणार आहे, जो अगोदर फक्त 50,000 रुपये मिळत होता। अशी ही कर्जमाफी। आणि जे नियमित कर्जदार आहेत, ज्या शेतकऱ्यानं 2022-23, 2023-24 आणि 2024-25 म्हणजे कर्ज भरलेलं आहे, त्यामध्ये एखादं वर्ष जर भरलेलं नसेल नियमित तर त्या शेतकऱ्याला 50,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे, अशी ही कर्जमाफी। आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय प्रश्न आहे मनात, तुम्ही विचारू शकता। आम्हाला असं वाटत होतं की अगोदरचे जे कर्जमाफी भेटलेले नाही त्यांना याच्यामध्ये लाभ होईल। नाही, सरळ सरळ 2 जूनचा शासन निर्णय आहे की या तारखेपासून या तारखेपर्यंत घेतलेले किती, त्या तारखेपर्यंत थकीत, त्यानंतर न भरलेले, असं 26 तर दिलेलं आहे। म्हणून बऱ्याच शेतकऱ्याच्या मनामध्ये जो संभ्रम आहे की आम्हाला कर्जमाफी मिळेल, आमचं 2017चं आहे, आमचं 2016चं आहे, 2018चं आहे। जर असं असतं तर राज्य सरकारनं 2 जूनच्या शासन निर्णयामध्ये जी 1/4/2019 तारीख दिलेली आहे त्यानंतर घेतलेले ती नसती, सरसगट 30 सप्टेंबर 2025 पर्यंत असं असतं, मात्र ते तसं नाही। पुन्हा काही समस्या तुम्हाला असं कर्जमाफीबद्दल? नाही, तीच समस्या होती फक्त। तर असे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहेत, त्यामुळे एक लक्षात घ्या, तुमचं 16चा असो, 18चा असो, फेब्रुवारीतल्या 19चं जरी असलं तरी ते पात्र होणार नाही। ज्या शेतकऱ्यांना 1/4/2019च्या नंतर घेतलंय तेच शेतकरी या कर्जमाफीमध्ये पात्र होणार आहेत, अशी ही माहिती आहे। आता या व्यतिरिक्त तुम्हालाही काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये विचारू शकता। धन्यवाद।